तुम्ही ज्यावेळी चांगली कामगिरी करता त्यावेळी तुमचं कौतुक केलं जातं, तुम्हाला खांद्यावरती घेऊन नाचलं जातं. परंतु जर का तुम्ही खराब कामगिरी करता त्यावेळी मात्र तुमच्याकडे दुर्लक्षित केलं जातं. परंतु त्यावेळी जे संघाला तुम्ही सोडता कामा नये. संघाच्या बरोबर असणं तुम्ही गरजेचं असतं. हा क्रिकेट आहे. इथून तुम्हाला सुधीर खांद्यावरती घेऊन तुमचे खेळाडू, सहकारी, तुमचे मित्र आज मैदानाच्या बाहेर तुम्हाला घेऊन जात आहेत. तर तुम्ही कामगिरी चांगली केली तुमच्या गावासाठी, गावाच्या नावासाठी म्हणून तुमचं हे कौतुक केलं जातं. ज्यावेळी तुमची कामगिरी खराब असेल त्यावेळी तुम्ही शांत राहणं खूप महत्वपूर्ण असतं. कारण हाच तर क्रिकेट आहे. कधी तुमच्या बाजूने जाईल तर कधी मात्र इथून पलटी खाईल. आणि नशिबाचा भाग हे मात्र आपण सातत्याने म्हणत असतो क्रिकेटमध्ये 1% असतो. मेहनतीचा भाग हा 99% असतो. मेहनत जो करेल तो मात्र या क्रिकेटच्या पटलावरती मात्र यशस्वी होताना पाहायला मिळेल. तर सामना आहे श्री भैरवनाथ स्पोर्ट्स टाळगाव आणि रणवीर स्पोर्ट्स शेलकेवाडी. तर जाऊया आपण उमेशजी म्हात्रे सरांकडे. थँक्यू. तर विकास यांना हा सामनावीराचा पुरस्कार इथे मात्र दिला जातो. मी विनंती करेन विकास प्लीज आपण यायचं आहे. आणि त्याचबरोबर 100 रुपयाचं पारितोषिक गोलंदाज अमोल यांच्यासाठी आलेलं आहे. तर दिसले साहेबांकडून तर अमोल आणि विकास आपण दोघांनी इथे यायचं आहे. चला तर सामन्याला होते सुरुवात. पहिलाच बॉल संदीप चालकेचा राऊंड विकेटने गोलंदाजी करतोय तात्यासाठी. यावेळी स्पार्क फ्रंट फुटवर येत असताना एक चांगला फटका तात्याच्या बॅट मधून डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. विकी केली जाईल तोपर्यंत दोन धाबा ते चोरलेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चला एक रन शॉट आहे. अंपायर शशी साठम सरांचा इशारा येतोय. 1 रन शॉट. त्यामुळे एकच धाव ग्राह्य धरली जाईल. सिंगल आपलं खातं उघडलं. संघाचा श्री गणेशा इथे होत आहे. श्री भरनाथ स्पोर्ट्स ताळगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये रणवीर स्पोर्ट्स शेलकेवाडी दुसऱ्या फेरीतला हा शेवटचा सामना. चला बॉलर आहे शेवटच्या चेंडूवरती डॉट बॉल टाकल्यामुळे देसले साहेबांकडून मात्र 100 रुपयाचं पारितोषिक आणि त्यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुद्धा इथे एक ट्रॉफी देऊन या खेळाडूला सन्मानित केलं जात आहे. दुसरा बॉल डॉट. टीमची धावसंख्या फक्त एक. हो हो इथे बराच दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेत. टायमिंग मिस झालाय. पॉइंटचा क्षेत्ररक्षक डीप पॉइंट मधून आलाय. तोपर्यंत 2 धावा इथे मिळत आहेत अभिजित हिनुगलेला. आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या अखेर स्कोर बोर्ड होती 3. टॉस इथे जिंकला या मॅच मध्ये रणबीर स्पोर्ट्स शेलकेवाडी यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. षटकाची होती सुरुवात. पहिल्या षटकाची 3 बॉल संपलेत. 3 बॉल मध्ये 3 रन आलेत. ओहो आउटसाइड ऑफ स्टंपचा खूप चांगला बॉल बाईच्या स्वरूपामध्ये ती सिंगल येते. बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. विकेट किपरने चूक केली तर हा बॉल डॉट झाला असता. अबे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न शरीरापासून दूर गोलंदाजी केली जाते. चांगली गोलंदाजी चांगल्या टप्प्यावरती संदीप चालकेकडून. त्यावेळेस बा पुन्हा एकदा दूर टाकलाय. बॅटची लिडिंग गेज. बॉल मागे चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. सिंगल प्राप्त झाली आणि सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या अखेर स्कोर बोर्ड आतापर्यंत 5 धावा. चांगली गोलंदाजी तात्याला थांबवलाय. संदीप चालकेनं अप्रतिम चेंडू टाकलेत. जास्त मारा केल्या ऑफसाईड स्टंप रूम दिला नाहीये. ओव्हर पिच बॉल टाकले नाहीयेत. हीच तर खासियत आहे आणि यासाठी जाणला जातो हा खेळाडू. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल स्कोर ऑफ द विकेट. आता फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षकाला बीट करून चाललाय. डीप स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर तात्याच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग चौकार. आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवरती आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या 9. त्याच दरम्यान लिबर्टी स्पोर्ट्स पवारवाडी टीमचा कॅप्टन
श्री येलोबा स्पोर्ट्स येलगाव टीमचा कॅप्टन, SD11 गणेशवाडी टीमचा कॅप्टन आणि बजरंगबली स्पोर्ट्स चोरमारवाडी टीमचा कॅप्टन, चारही टीमचे कॅप्टन आपल्याला आमंत्रित करतो व्यासपीठाशी लगेचच संपर्क करायचा आहे. कारण लकी ड्रॉ चिठ्ठ्यांचा ड्रॉ काढण्यात येईल आणि त्यासाठी मात्र तुमची उपस्थिती प्रार्थनीय आहे. चारही टीमचे कॅप्टन एलगाव, लिबर्टी स्पोर्ट्स, पवारवाडी, SD11 गणेशवाडी आणि चोरमारवाडी चारही टीमचे कॅप्टन आपण या. सुनील ओव्हर नंबर 2. सिंगल इथे प्राप्त झालेले आहे आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवरती 10 रन. यावेळेस पहा फुलटोज, परंतु पिचिंग पाहावी लागेल. पंच काय सांगतात? यस, अब्बास सिग्नल व्हाईट बॉल. कारण लेगस्टम्पच्या अगदी बाहेरून गेला बॉल. तुम्ही अंपायर यांचा योग्य निर्णय. आज पंचांना सुद्धा या स्पर्धेमध्ये खूप चांगली पंचांची भूमिका पार पाडलेली आहे. शशी साटम सर असतील, ठाणे कपिल साबन बुलून आणि प्रसाद राजाध्यक्ष खूप चांगली पंचांची भूमिका पार पाडलेली आहे. हो, इथे क्लीन बॉल. यू मिस आय विल हिट. अगदी मेजवानी होती परंतु ती गमावली मी म्हणेन. लोवर फुल टोस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्कच नाहीये आणि अखेर बॉल मिस करून एस्टन वरती आलेला आहे. क्लीन बॉल, ट्रिपल अचित बात तात्या घॉन. चला लिबर्टी स्पोर्ट्स पवारवाडी आलेत का? चला, पहिली विकेट गमावलेली आहे. श्री भैरवनाथ स्पोर्ट्स टालगावनं तात्या बाद काही खास करू शकला नाही या मॅच मध्ये. कारण पहिल्या ओव्हरमध्ये संदीप चालकेने चांगली गोलंदाजी केली, अप्रतिम गोलंदाजी. चला तर चिठ्ठ्यांचा ड्रॉ, चारही टीमच्या, पाचही टीमच्या चिठ्ठ्यांचा ड्रॉ. एका चिठ्ठ्यामध्ये विजेता संघ आहे. हो, चांगली गोलंदाजी, ओव्हर पिच बॉल. इथे रनआउटची संधी आहे. बघूया फलंदाज बाद होईल. हा झालाय इथे फलंदाज बाद. नौखा जो फलंदाज आला होता ओमकार, एक्झॅक्टली इथे फलंदाज सुरेश बाद होतोय. सुरेशला बाद घोषित केल्या कारण दोन्ही फलंदाज एकमेकांना क्रॉस झाले नव्हते. पंचांचा योग्य निर्णय आणि इथे सुरेशला बाद ठरवण्यात आलेला आहे. रनआउटच्या रूपानं दुसऱ्या विकेटचं पतन झालंय. दुसरा धक्का श्री भैरवनाथ स्पोर्ट्स टालगाव टीमला. 2 गडी बाद. टीमची धावसंख्या अखेर स्कोर बोर्डवरती 11 धाबा. SD ने काहीतरी आज या वर्षी आणलंय असं वाटतंय. SD ने ती स्पर्धा जिंकली, SD ने ही स्पर्धा जिंकली, SD ने गेल्या हप्त्यामध्ये त्यांची स्पर्धा जिंकली. अगदी सोरड, एखादा दुकानदार जसा सोरड लावतो आणि सोरड वरती आपण चिठ्ठ्या काढतो, आपल्याला छोटे छोटे बक्षीस मिळतात परंतु दुकानदाराला मोठा बक्षीस भेटतो. इथे घोषांकी क्षेत्रामध्ये 1 रन आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्ड होती आतापर्यंत 12. नवीन फलंदाज अक्षय. चला घाई करा प्लीज. हो, इथे इन्स्विंगर चांगला पट, चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येणारा फिंगर्स रोल्स केले होते सुनील चालकेनं. थोडीशी गती काढली, फ्लाईट दिली, पडल्यानंतर आतमध्ये येऊन भेट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी, 2 बंधूंना कमाल केली या स्पर्धेमध्ये. मगाशी संदीप चालकेनं गोलंदाजी चांगली केली आणि त्याच्या पावलावरती पाऊल ठेवत मात्र इथे सुनील चालके अगदी जलते निखारे टाकतो खेळपट्टीवरती. आणखीन एक डॉट बॉल. अशा पद्धतीनं पहिला डाव रनआउटच्या रूपाने फलंदाज बाद. तिसरी विकेट गमावली श्री भैरवनाथ स्पोर्ट्स टालगाव या टीमनं आणि अशा पद्धतीनं 3 गडी इथे झालेले आहेत आणि 13 धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये. 13 to win, 13 धावांचं लक्ष.
रणवीर स्पोर्ट शेलकेवाडी या टीमच्या समोर. बघा पहिला ड्रॉ निघाला तिथे SD11 गणेशवाडी संघाची चिठ्ठी निघाली आणि तो थेट सेमीफायनल मध्ये दाखल झालाय. त्यानंतर मात्र पहिला सामना चोरमरवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये विजेता संघ हा होता, परंतु ही मॅच खेळवली जाणार नाहीये कारण विजेता संघाला आराम दिला जाईल. त्याच्यामुळे पहिला सामना एलगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये लिबर्टी स्पोर्ट्स पवारवाडी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच टॉस साठी यायचं आहे. पहिली चिठ्ठी विजेता संघ आहे, त्याच्यामुळे सुनील तुम्हाला थोडासा आराम. आणि एलगाव आणि लिबर्टी स्पोर्ट्स पवारवाडी. मुकेश पवार आपण या टॉस साठी. मुकेश पवार वडकम. एलगाव टीमचे कॅप्टन आपण या लवकरात लवकर. आमचं समीकरण तुम्हाला समजलं नाही वाटतंय, कारण चोरमारवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये विजेता संघाचा ड्रॉ आला होता आणि ही मॅच जिंकली रणवीर स्पोर्ट शेलकेवाडी. नुकतीच ती सामना खेळलाय, त्याच्यासाठी त्यांना आराम दिला जातोय. त्याच्यामुळे यानंतरचा पुढचा सामना आहे एलगाव आणि पवारवाडी. 13 धाबांचं लक्ष आहे या मॅच मध्ये आणि या 13 धाबांच्या लक्षाचा आता पाठलाग करायचा आहे रणवीर स्पोर्ट शेलकेवाडी टीमला. सलामीची जोडी तुम्ही पाहताय, एक हस्तपैलू खेळाडू रणबीर स्पोर्ट्स शेलकेवाडी या टीमचा रन मशीन ज्याला म्हटलं जातं सुनील चालके आणि त्याच्या जोडीला आलाय स्वप्नील, यंग टॅलेंट खेळाडू. चला पवारवाडी टीमने टॉस जिंकला नेक्स्ट मॅच मध्ये आणि जो काही निर्णय असेल मुकेश लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोहोचवा. 13 धाबांचं लक्ष आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ओव्हर नंबर 1 मध्ये तात्या स्वतः अभिजित हिनोगले बोलिंग मार्क वरती दाखल झालाय. स्ट्राईक लागे सुनील चालके शेलकेवाडी टीमची रन मशीन. चला पवारवाडी टीमने टॉस जिंकला, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. पहिलाच बॉल फ्लिक ऑफ द रिस्ट, मनगटी फटका, उडवला बॉल मिड विकेट आणि स्कोअर लेगच्या मधून बॉल सीमा रेषा पलीकडे. 6 रन षटकार सुनील चालकेच्या बॅट मधून. अशी गोलंदाजी तुम्ही करू शकत नाहीये सुनील चालकेला. अशी जर गोलंदाजी इथून झाली पुढे तर सामना लवकरात लवकर आपल्याला दुकान बंद करावं लागेल. सामना संपेल, येथे विकेट्स घ्याव्या लागतील तर लक्ष कठीण होईल. हे प्रेशर, हे दबाव, पहिल्या बॉल वरती षटकार ठोकल्यानंतर प्रेशर. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 7 या आकड्यावरती. 13 धाबांचं एक छोटं लक्ष आहे, रन बॉल इक्वेशन आणि त्याच्यामध्ये पहिल्या बॉलवरती षटकार. दुसरा बॉल सुद्धा त्याच टप्प्यावरती आउटसाइड ऑफ स्टंप. पुन्हा एकदा अंपायर सिग्नल करतायत व्हाईट बॉल. खराब लाईन, खराब गोलंदाजी खात्याकडून अभिजित हिनोगले. मुंबई पोलीस दलामध्ये हे कार्यरत आहेत अभिजित हिनोगले. तो आता लेग स्टंपच्या बाहेर, पहिला ऑफ स्टंपच्या बाहेर, आता लेग स्टंपच्या. अंपायर वन्स अगेन सिग्नल व्हाईट. सलग 3 चेंडू व्हाईट टाकलेले आहेत. अभिजित हिनोगले एक्स्ट्रा रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 9. 4 रनची गरज. हो, हा बॉल पाहावा लागेल. यस, अंपायर सिग्नल व्हाईट. सलग 4 चेंडू व्हाईट टाकलेत, नकारात्मक टाकलेले आहेत. फक्त 3 धाबांची गरज. खर तर मित्रांनो एकाच चेंडूचा खेळ संपलाय. पुन्हा खराब लाईन, आउटसाइड ऑफ स्टंप, व्हाईट बॉल. मला तर वाटते अंपायर सिग्नल, अंपायरचे आता हात थकलेत. शशी सातम सर वारंवार आमच्याकडे हात समांतर करतायत. 5व्यांदा त्यांना समांतर केलं कारण या ओव्हर मध्ये 5 चेंडू नकारात्मक टाकलेत. हा बॉल वाईड यॉर्कर, हा बॉल राईट आहे, अवे फ्रॉम द बॉडी, शफल झाला नव्हता त्यामुळे इथे स्क्वेअर डॉट बॉल. बॅकफुटला जाऊन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु इथे धाव घेतली नाहीये. टीमची धावसंख्या आतापर्यंत 11. 2 धाबांची गरज हा सामना जिंकण्यासाठी.
येस, अंपायर सिग्नल वाईट. आतापर्यंत 6 चेंडू नकारात्मक टाकलेले आहेत. टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवरती 12. स्कोर लेवल फक्त एका रनची गरज. आणि या ओव्हरचे आतापर्यंत चेंडू झाले 3. म्हणजे एक मोठा विजय प्राप्त होईल शेलकेवाडी टीमला. विकेट करण्याचा प्रयत्न, बॅटची आतली गाड घेतली, बॉल तिथेच थांबलाय. खेळपट्टीवरती घरंगळतो, त्यामुळे धाव घेतली नाहीये, म्हणजे हा बॉल सुद्धा डॉट आलाय. वाईटची 6 चेंडू नकारात्मक टाकलेले आहेत. भरपूर चेंडूंचं षटक. इथे आणखीन एक डॉट बॉल. म्हणजे आतापर्यंत बॉल झालेले आहेत या ओव्हरचे 5. शेवटचा एक बॉल, एका रनची गरज आहे. चल धाव घे सुनील. चला, हा सामना संपलेला आहे. 10 गडी राखून हा सामना जिंकलाय. 10 गडी राखलेले आहेत. त्याच्यापेक्षा एक षटक राखून हा सामना